साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। अबू सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरविले। सालेम 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात आरोपी। मनमाड रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था, पोलीस बंदोबस्तात हलविले नाशिक रोड कारागृहात। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास मनमाड रेल्वे स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसने सालेमला दिल्लीवरून मनमाडला आणण्यात आले। सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात हलविण्यात आले। एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला गुरुवारी मध्यरात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आलं होतं। सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेचे कष्ट वाया गेले। कारागृहात अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा असताना गँगस्टर अबू सालेमची प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागली आहे। हत्या होईल अशी अबू सालेमला भीती होती। महिनाभरापूर्वीच सालेमला तळोजा कारागृहातून आणण्यात आले होते, नाशिकला हलविण्यात आले होते। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, मनमाड, नाशिक। तर ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।